झालं का पूर्ण जिजूंशी? मला सांगितलं नाहीस काही? बोल ना. काय तन्मयतेने काम करतेस ग? सगळी कामं सोडून तुझ्याशी बोलत बसू का? माझी कामं नको करू? बरोबर, आता आमच्यासाठी कुठे वेळ असणार ना तुला, पण स्पेशल वेळ काढून स्पेशल माणसाला भेटायला जातेस. तुला अभ्यास नाही अप्पू? करते का अभ्यास? मग मला सांग ना, तू तन्मयला भेटायला गेली होतीस ना, मग काय झालं तुमच्यात? नाही म्हणजे पर्सनल असेल तर नाही सांगितलंस तरी आय डोंट हॅव एनी इश्यूज. म्हणजे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी कामात आहे, मला डिस्टर्ब नको करूस. आणि नको ना सारखं सारखं त्या विषयावर बोलूस, प्लीज. ताई ताई अगं ठीक आहे ना, चिल. मला वाटलं तुला शेअर करायला आवडेल म्हणून मी तुला विचारलं. तुमचं काही भांडण झालंय का? नाही म्हणजे अगं झालं असेल तर नो प्रॉब्लेम. म्हणजे प्रेमात असं भांडण झालं ना की प्रेम घट्ट होत असं. अप्पू, गप्प बस. गप्प बस. काय ग, हिला काय झालं ग? एवढी वैतागली कशासाठी? तेच तर कळत नाहीये ना. काल तन्मयकडे गेली होती ना, तिथे नक्की काहीतरी झालं असेल. नेमकं काय घडलं ते आपल्याला कळायला घुसमट होत असेल एकटीची. काय बोलायला पण तयार नाहीये, ऐकून पण घेत नाही, म्हणते काम आहेत मला. तन्मय बरोबर काहीतरी घडलेलं दिसतंय. कशापासून तरी लांब पळतीये ती. तिला बोलतं करायला. हॅलो सर. तन्मय, तुला 15 दिवसांची मुदत दिली होती. रिमाइंड करायला फोन केलाय, लक्षात आहे ना? हो सर, लक्षात आहे. पण सर, काय झालं? सर थोडा प्रॉब्लेम झालाय. आणखी थोडा वेळ हवा होता. नॉट पॉसिबल एट ऑल. सर प्लीज माझं ऐकून घ्या. तन्मय, मला काही प्रॉब्लेम सांगू नकोस. मी ऐकून घेईन एक वेळ, पण सिनियर्स नाही ऐकून घेणार. मी त्यांना ऑलरेडी कळवलंय 15 दिवसात तुम्हाला फायनल कॉल कळवतो म्हणून. सर सर प्लीज. तू काहीही कर, पण दिलेल्या मुदतीत आग्रहाचं फायनल कळव. मला काहीही कारण नकोय. आता काय करू? आरोही भेटायचं नाही म्हणते. इथे मुदत संपत आलीये. आई नाराज आहे. सगळीकडूनच पिसला जातोय मी. आई, 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 आई कुठे असेल? ताई, ताई, काय रे, काय झालं? आई कुठे? मला नाही माहिती, मी तर किचन मध्ये होते. कुठे गेली असेल? फोन करतो.
तर इथेच आहे. आणि कुठे गेली असेल आई? त्या अरे अगं किती काम करशील. घे चहा घे. अगं तू कशाला चहा घेऊन आली? मी घेतला असता ना. काम करून दमली असशील ना. अगं मला एक चहा काय जड आहे का? आणि मध्ये मध्ये आराम सुद्धा करावा माणसानं. अगं मी काही एवढी दमली नाही आत्या. झाली होत आली आहेत कामं. आणि तसंही मी अजून 10 कामं करू शकते. वरवर फ्रेश दिसतीयस खरी, पण मनही दमतं ना बाळा, विचार करून करून. तसं काही नाहीये, मी ठीक आहे. अगं का असं करते सर? काय झालंय? अशी गप्प गप्प काय आहेस तू? अगं असं का वाटतंय तुला? त्याचं काय ना, एका मागोमाग एक खूप अशी कामं डोक्यात राहील ना, म्हणून माझं लक्ष लागत नाही. बाकी काही नाही. आरू, आयुष्यामध्ये माझं सगळं हे करून झालेलं आहे. माणूस मन मारून जगायला लागला ना की बरोबर मला कळतं. बोल, मी काय बोलतेय हे तुला चांगलंच कळतंय. मी खरं तर तुमच्याशी बोलणं टाळत होते. गुड, ते कळलं आम्हाला. आता बोल पटापट, काय झालं? मी तन्मयला भेटले. बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आणि मी त्याला सांगितलं की हेच की तन्मयला आरोही यापुढे कधीही भेटणार नाही. तुम्ही तुला जे सांगायचं होतं ते तू सांगून गेलीस, पण मला जे सांगायचं होतं ते तू ऐकलं नाहीयेस. बोला ना, ऐकते मी. तन्मय, आई, सगळीकडे शोधलं, कुठेच पत्ता नाही. कुठे गेली असेल? माझ्यावर रागून गेली ती. तिला एकटीला सोडायला नको होतं. कालच्या सारखं काही करणार नाही ना. तू इथे असं काय पाहताय भूत बघितल्यासारखं? तू आरोही? हो, मीच आरोहीला इथे घेऊन आली आहे. आणि आता
कायमची या घरात घेऊन येणार आहे. या घरची सून म्हणून. काय? हो. आग्रहावर गेले होते मी आरोहीला मागणी घालायला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी जे ठरवते ते करून दाखवतेच. हे असं दारातच उभं ठेवणार का आम्हाला? माझ्या होणाऱ्या सुनेला असं ताटकळत ठेवणार? आत नाही बोलवणार? सॉरी, ये ना. अरे बस तिच्या शेजारी. हा? बस. आई तू खरंच ह्या दोघांचं लग्न ठरवून आली आहेस? हो. विचार ना आरोहीला. आई तू खरंच कमाल आहेस. काय तन्मय, खुश ना मग एकदम? आरोही तू पण खुश ना? काय ग आरोही, गप्प का तू? तुझा होकार समजू ना मी. अशी आमच्या तन्वी सारखी गप्प गप्प राहू नको. अगं बोल. अगं आई ती लाजत असे. एक विचारू का? हम्म. तू लग्नाला परमिशन दिलीस याचा खूप आनंद झालाय, पण आग्रह मध्ये पण सगळ्यांना माहित आहे का? हो. तुला जसा आनंद झाला तसा तिथे सुद्धा सगळ्यांना आनंद झाला, नाही का? तिथे सगळेजण तयारच आहेत लग्नाला, आणि आता इथे सुद्धा. त्यामुळे आता लवकरात लवकर लग्न करू. मला काहीतरी बोलायचं होतं. आता या घरची सून होणार आहेस, त्यामुळे या घरचा नियम तुला सांगते. या घरात माझा निर्णय फायनल असतो. म्हणजे प्रत्येकाला आपलं मत सांगण्याचा अधिकार असतो. बोल. माझं आणि तन्मयचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे, पण माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच विषयी बोलायचं होतं. काय? हे लग्न अगदी साधेपणानं व्हावं असं वाटतं मला, आणि ते आग्रहावर व्हावं अशी इच्छा आहे. ठीक आहे. पण तारीख मी सांगेन ती मान्य करावी लागेल. असा का चेहरा केलास? उद्याच लग्न नाही लावत आहे मी तुमचं.
नाही तसं नाही, पण आग्रहावर तयारी करावी लागेल ना सगळी, ते लगेच डोक्यात सुरू झालं. एवढा पुढचा विचार करू नये कधी. आत्ताचा क्षण आनंदात घालवा. अगं, साखर घेऊन ये तोंड गोड करायला. तन्मय, तू पुढच्या गोष्टी बोलून घे. आत्ता हो, लग्न करायचं ना लवकरच. मग एवढ्या महत्वाच्या नात्याची सुरुवात करायची, त्यासाठी संवाद नको. बाकीच्या गोष्टी मी बघून घेईन, पण संसार तर तुम्हालाच करायचा आहे ना. बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी म्हणजे तयारी बाकीच्या गोष्टी नंतर बोला, आधी तोंड गोड करा. सुखी राहा. तन्मय, तुझ्या सुखासाठी नाईलाजाने मी तुमच्या लग्नाला होकार दिलाय. पण आरोही, लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे.